मध्ये हे सोशल जस्टिस सर थोडी माहिती हवी होती आम्हाला. बरं ठीक आहे, बसा ना. बोला. सर आता जी 9 नोव्हेंबरला जी एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये आम्हाला असं वाटतं की आम्हाला तिघांना खूप चांगले मार्क्स आलेत. तर मी टेलिग्रामला तुमच्या चॅनलवर एक ॲड बघितली आणि त्या ॲड बघूनच आम्ही इथे आलो. आणि त्या ॲडमध्ये असं होतं की 120 दिवसामध्ये अभ्यासक्रम, आणि तो अभ्यासक्रम कसा सर पूर्ण होईल, कारण आम्ही खूप गोंधळात आहोत. सर त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या. हा जो तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की 120 दिवसामध्ये किंवा असलेल्या वेळेमध्ये नियोजन कसं करायचं, तर हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. तर आपण ह्या ठिकाणी ही जी बॅच आणलेली आहे निबंध GS 1, 2, 3, 4 ह्या बॅचचं नियोजन रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांना मागील 20 ते 25 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, दोन्हीकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुद्धा आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सुद्धा, सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच डिझाईन केलेली आहे. आणि यामध्ये प्रॉपर आपण प्रत्येक विषयाचे लेक्चर्स कधी होतील, कसे होतील याचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण टीचिंग प्लस नोट्स आणि प्रत्येक विद्यार्थ्याची पर्सनल मेंटोरिंग करणार आहोत. सो याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर माझा एक प्रश्न होता की आता आपले लेक्चर 3-4 तासाचे असतील बरोबर, तर त्यामध्ये सर रिव्हिजन आणि प्लस आन्सर रायटिंग या दोन्हीला वेळ कसा दिला पाहिजे, म्हणजे ते कसं पूर्ण होईल? येस, खरं तर तुमचा जो प्रश्न आहे ना खूप व्हॅलिड प्रश्न आहे. आता ही एक लढाईच आहे मुलांसाठी. अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्याची उजळणी करायची आणि आन्सर रायटिंग करायची, आणि त्यासाठी वेळ खूप कमी आहे बरोबर. तर आपण त्यासाठी एक प्रॉपर तयारी करून उतरलेलो आहोत. यामध्ये जे आन्सर रायटिंग आहे आम्ही 2 पातळ्यावर याची मोहीम राबवत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला बॅचमध्ये सोमवार ते शनिवार शिकवलं जाणार आहे त्या सिलेबसच्या आधारावर आपण रविवारी काय करणार आहोत, तर टेस्ट कंडक्ट करणार आहोत. ही पहिली मोहीम. आणि दुसरी पातळी आपली कोणती असणार आहे, तर आपण तपस्या जी आपली आन्सर रायटिंगची मोहीम आहे ही गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आपण राबवत आहोत. तर याबद्दल माझ्यापेक्षा चांगली माहिती तुम्हाला सचिन सर देतील. नक्कीच मागील 2 वर्षापासून आपण तपस्या 1.0 आणि तपस्या 2.0 राबवत होतो. या प्रोग्राममध्ये गेल्या काही दिवसांपासून 20,000 प्लस उत्तरांची प्लस 800 प्लस मुलांचं एनरोलमेंट आपण ह्या प्रोग्राममध्ये करून घेतलं होतं. याच्याच धर्तीवर मुलांच्या आग्रहानुसार आपण पुन्हा तपस्या 3.0 राबवणार आहोत आता. तर ह्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं की ह्या प्रोग्राममध्ये आपण डेली 3 किंवा 4 प्रश्न मुलांना प्रॅक्टिस म्हणून देतो आणि तेच त्यांच्याकडून संध्याकाळी सॉल्व्ह करून घेतो. तुम्हाला यांचं इव्हॅल्युएशन 2 किंवा 3 दिवसामध्ये करून मिळतं. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक 1-to-1 मेंटरशिप सेशन्स अरेंज करून देतो. या सेशनद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात. सर हे सर्व ठीक आहे, पण अजून पण माझ्या मनामध्ये गोंधळ झाला की पुढचं कसं होईल, काय होईल, म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप लिहायचं आम्ही. यस, गोंधळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे, कारण की प्रत्येक गोष्ट नव्यानं होतीये, पहिल्यांदाच होतीये. मी तुम्हाला या गोष्टी शाश्वत देतो, तुम्ही काळजी करू नका. भगीरथ तुमच्या बरोबर आहेत. रंजन कोळंबे सर आणि त्यांची सर्व एक्सपर्ट टीम ही शेवटपर्यंत तुमचा हात सोडणार नाहीये. आता हे जे विद्यार्थी आम्हाला भेटले असेच महाराष्ट्रातले बहुतांश विद्यार्थी सध्या कन्फ्युजन मध्ये आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतो की 14 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता रंजन कोळंबे सरांचं या संदर्भात एक सेशन अरेंज केलेलं आहे. हे या संदर्भात जो पत्ता आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तुमच्या शंका ज्या असतील शंका घेऊन या. आमची सर्व टीम विथ रंजन कोळंबे सर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे. थँक्यू.